नमस्कार शिवभक्तांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल इन्स्पायर स्टोरीमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झाले. औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारलं, त्यांच्या देहाचे तुकडे केले. पण यानंतर काय झाले म्हणजे संभाजी महाराजांच्या देहाचे अंत्यसंस्कार कोणी केले, त्यांच्या देहाचे तुकडे कोणी शिवले, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण यापुढेही तुमच्यासाठी इन्स्पायर आणि हिस्टॉरिकल व्हिडिओ पोहोचतील याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून पापी औरंग्याने त्यांच्या शरीराचे तुकडे भीमा इंद्रायणी नदीच्या काठावर फेकून दिले होते. शंभूराजांच्या हत्येची ही बातमी नदी काठावर असलेल्या वडू गावातील काही मोजक्याच लोकांना माहीत होती. तसेच निर्दयी औरंगजेबाने हुकूम दिला होता की जो कोणी शंभूराजांच्या तुकड्यांना हात लावेल त्याचे शिर कापण्यात येईल. त्यामुळे वडू गावामध्ये भयानक भीती व शांतता पसरलेली होती. या गोष्टीची काहीही कल्पना नसलेली जनाबाई नावाची एक स्त्री नदी काठावर कपडे धुण्यासाठी आली होती. तिने कपडे धुण्यासाठी पाण्यात हात घातला असता तिच्या हाताला शंभूराजांच्या देहाच्या मांसाचा तुकडा लागला. जेव्हा जनाबाईला समजले की हा मांसाचा तुकडा शंभूराजांचा आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा गळू लागले. तिला कशाचेच भान राहिले नाही. ते कपडे तिथेच टाकून दामाजी पाटलाच्या वाड्यात निघून गेली. तिने हा सर्व प्रकार पाटलाच्या बायकोला म्हणजेच राधाई पाटलींना सांगितला. दोघींचे हृदय धडधड व्हायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराचे हे झालेले हाल पाहून त्या खूप संतापल्या. त्यांनी लगेच ही खबर संपूर्ण गावात पसरवली व सगळा गाव वाड्यात जमा झाला. त्यामध्ये गोरखनाथ बुवा, गोविंद महार व इतर गावकरी होते. कोरेगावला गेलेले दामाजी पाटील पण आले. या भयानक परिस्थितीमध्ये गावाने पुढे काय करायचे त्याची मसलत सुरू झाली. गोरखनाथ बुवा म्हणाले की आपल्या राज्याच्या लेकराचं रक्तमांस आपल्या गावच्या शिवेच्या बाजूला पडावं आणि आपण गप्प बसून राहावं हे आपल्याला शोभत नाही. स्वराज्याचे आपल्या मुलखावर, आपल्या गावावर किती उपकार आहेत. त्यामुळे पापी औरंगजेबाच्या फरमानाला झुगारून आपण आपल्या राजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांचे दहन करू. परंतु गावचे प्रमुख दामाजी पाटील या गोष्टीसाठी तयार नव्हते. शंभूराजांच्या देहाला हात लावणे म्हणजे औरंग्याकडून गावाचे नुकसान करून घेणे. परंतु राधाई पाटलीन म्हणाली की आम्ही आमच्या स्वराज्याच्या छत्रपतींना असे नदी काठावर नाही सोडू शकत. आपल्या पूर्वजांनी गेल्या जन्मात खूप मोठे काम केले असेल, म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांचा बाळ आपल्या गावाच्या मांडीवर झोपायला आला. राधाई पाटलींच्या या शब्दांनी जनाबाई व गोविंद महार यांचे रक्त पेटले. गोविंद महार म्हणाले, आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. प्राण गेला तरी चालेल, पण राजांसाठी, स्वराज्यासाठी इतके तरी करूच. आणि तिघेच नदीकडे जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ गावातील बायका मुले पण सामील झाली. गोरखनाथ बुवा पण सामील झाले आणि हळूहळू सर्व गाव त्यांना सामील झाला आणि ते रात्रीच्या अंधारात 62 जण नदी काठावर गुपचूपपणे गेले. औरंगजेबाच्या छावणीवर नाच गाणी मौज मजा चाललेली होती. त्याचा फायदा त्यांनी घेतला. सर्वजण शंभूराजांचे इकडे तिकडे पडलेले अवयव गोळा करत होते. सर्व देह तुकडे एकत्र झाले आणि सर्व लोक गुपचूपपणे गावात निघून आले. गावात आल्यानंतर ते तुकडे शिवले गेले. शिर्के घराण्यातील व्यक्तीने राजांचे तुकडे शिवले असं म्हटलं जातं. मग प्रश्न उत्पन्न झाला की देहाचे दहन कोणी करायचे आणि कुठे करायचे. तर त्यासाठी पुन्हा गोविंद महार यांनी स्वतःच्या जमिनीवर राजांच्या देहाचे दहन करायला खुल्या दिलाने परवानगी दिली आणि तिथेच या 62 जणांनी राजांच्या देहाला अग्नी दिला. हे गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचे मावस भाऊ.
या 62 शूर लोकांचे, जनाबाईचे, राधाई पाटलींचे, गोविंद महार यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. मारणारा मेला पण मेलेला अमर झाला. जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा. जय शंभूराजे.